चिंतामणी स्पोर्टचे सर्वे सर्व आपण पाहतोय प्रकाश शेठ पांगम यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी आकर्षक अशा टी शर्ट दिला जात आहेत प्रकाश शेठ पांगम यांच्याकडून. चला शिवडी लॉरेन्स बॅटर पाठवा. शिवडी लॉरेन्स चला वेळेचं बंधन आहे. सलामीवीर फलंदाज बॅटिंग साठी या लवकर. आणि दोन्ही संघांना विनंती असणार आहे आपला एक्स्ट्रा प्लेयर आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं अथवा सामन्याला सुरुवात होणार नाही. आपण याची देखील नोंद घ्या. राहुल आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि शिवडी लॉरेन्स शिवडी आपला देखील एक्स्ट्रा प्लेयर आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. कौस्तुभ बैरे 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. आणि चिंतामणी स्पोर्टचे सर्वे सर्वा प्रकाश शेठ पांगम यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये. प्रकाश शेठ पांगम आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आता या सामन्याला सुरुवात. सूर्या नायडू इन ऍक्शन आहे आणि त्याच्या जोडीला प्रथमेश लांडगे कॅप्टन. गोलंदाजी ट्रॅकवर जगदीश जाधव जग्गू. 5 ओव्हरचा सामना आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. चला सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. ओ पहिला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. विकेट कीपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू डॉट बॉल. अयान स्टार्स लालबाग एका बाजूला अमितजी महाडेश्वर यांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवडी लॉरेन्स शिवडी महावीरजी सोलंकी यांचा संघ. हो चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. नुकतीच आपण पाहिलं तर युवा सेना चषक 2026 ही स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये अंतिम उपविजेते पद पटकावलं होतं या संघाने. तो शिवडी लॉरेन्स हा संघ आपण पाहतोय. महावीरजी सोलंकी चांगली संघ बांधणी केली आहे. सूर्या नायडूच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरलाय. ओ यावेळेला परंतु जगदीश जाधवची भेदक गोलंदाजी आणि त्याच्या समोर सूर्या नायडू. 3 लगातारचे डॉट बॉल या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पाहायला मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली होती आणि आगमन होत आहे चिंतामणी स्पोर्टचे सर्वे सर्वा आमचे मित्र प्रकाश शेठ पांगम. आपलं सहर्ष स्वागत आहे. ओ यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल मात्र बॅटला स्पर्श करून निघून गेलाय. गोसंकित क्षेत्रामध्ये सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावर 1 या आकड्यावर. यावेळेला वाईड बॉल आहे. हा रिव्ह्यू नाहीये, फक्त बीमर साठी रिव्ह्यू आहे. आपण याची नोंद घ्या.
ओहो, बॅडमिंटन सूर्या नायडूचा हवाई हल्ला. बॉल चालला आता 6 धावांसाठी. षटकार. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील आता गोलंदाजाला दिली जाते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅडमिंटन स्ट्रोक आहे सूर्या नायडू. नुकतीच आपण पाहिलं तर कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेनवडकर स्मृती चषक या स्पर्धेमध्ये आंतरशिवडी विधानसभा मर्यादित असणाऱ्या खेळाडूंमधून असा एक सितारा पाहायला मिळाला. या वर्षीचा प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार याच खेळाडूला दिला होता. तो सूर्या नायडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याच बॅटमधून हा षटकार. बॉल मात्र आता सोडून दिलाय वाईड बॉल आणि त्याच्या जोडीला आणखीन एक. सूर्या नायडूचा खेळ आपण पाहतोय. प्रथमेश लांडगे त्यातल्या त्यात चांगली फलंदाजी करत आलाय. चांगली साथ सातत्याने देत असतो सूर्या नायडूला प्रथमेश लांडगे. अगदी युवा टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा असलेला संघ शिवडी लॉरेन्स सध्या चर्चेत आहे हा संघ. आणखीन एक बॉल. पुन्हा एकदा वाईड बॉल असणार आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल. अगदी योग्य डिसिजन दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. सुशांत गुरव स्टेट अंपायर, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सुबोध गडसे. या पुढील सामना टीम श्रीजय 11 लालबाग आणि चालू असलेल्या सामन्यातील विजेता संघ, त्यानंतर मात्र पहिल्या सामन्यातील म्हणजे चालू असलेल्या सामन्यातील पराभूत संघ विरुद्ध श्रीजय 11 लालबाग. हे शेड्यूल सेकंड हाफ मध्ये हे संघ खेळताना पाहायला मिळतील. फायनल डे माने वाडेकर ट्रॉफी. यावेळेला उसळी घेणारा पाहायला मिळालाय, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न करत होते सूर्या नायडू. शेवटच्या क्षणाला नो हा कॉल दिलाय. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर. 11 धावा म्हणजेच पॉवर प्लेचं षटक होतं. 22 धावा धाव फलकावर. 22 ऑन बोर्ड. 11 धावा खर्च केल्या होत्या, त्याच्या डबल धावा म्हणजेच 22. चला चला सामन्याला सुरुवात करा सुशांत. मितेश डॉन गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल. फुलटॉस. प्रथमेश लांडगे आणि त्याच्याच बॅटमधून हा बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार.
षटकार आलाय प्रथमेश लांडगेच्या बॅट मधून. आणखीन एक फुल टॉस. या बॉलला पाठवले पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेश लांडगे इज ऑन फायर नाव. 2 बॉलवर 2 षटकार आलेत प्रथमेशच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 षटकार. बॉल अगदी मैदानाच्या बाहेरच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. ऑन साइडला प्रथमेश लांडगेच्या बॅट मधून 2 षटकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 34. दोन्ही फुल टॉस बॉल पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र आक्रमण प्रथमेश लांडगे. कॅप्टन आहे या संघाचा, कर्णधार. ओ यावेळेला चांगला बॉल, परंतु आता पंच वाईड बॉल घोषित करतात. एक्स्ट्रा अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 35. 5 षटकांचा सामना आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. हा बॉल देखील सोडून दिलाय, परंतु आता अगदी योग्य टप्प्यावर हा बॉल ट्रॅव्हल झाला होता आणि हा डॉट बॉल असणार आहे. या बॉलवर जर आपण पाहिलं तर आता सिंगल पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय. डीप मध्ये चांगली फिल्डिंग केली आहे, सिंगल प्राप्त केली आहे. चांगला बॅकअप प्रथमेश बेलछेडा अण्णाला आपण पाहतो इन ऍक्शन. 36 धावा आता धाव फलकावर 36. सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 37. प्रथमेश लांडगेच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये 2 षटकार आलेत. बॅकफुटला गेले, पॉइंटची दिशा निवडली होती. डीप मध्ये आपण पाहिलं तर फंबल झालेत, मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय. 2 धावा कंप्लीट. सिद्धी शेडगेला आपण पाहतो इन ऍक्शन. डीप पॉइंटला थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा या दोन्ही फलंदाजांनी उचलला. 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39. जगदीश यादव. ओ जगदीशचा पहिला बॉल सूर्यासाठी. गॅप आहे आणि गॅप मधून बॉल चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. यश कडून चूक होते आणि चौकार पहिल्याच बॉलवर सूर्याच्या बॅट मधून आलाय. चांगला बॉल कमबॅक करतोय जगदीश यादव. चौकार आल्यानंतर मात्र हा डॉट बॉल आलाय. 43 धावा धाव फलकावर झालेले आहे. 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय.
पहिली फलंदाजी करत असताना शिवडी लॉरेन शिवडी हा संघ पाहायला मिळतोय. दोन्ही सलामीवीर फलंदाज आणि दोघांच्याही बॅट मधून धावा येत आहेत. चांगली स्टार्ट दिली आहे शिवडी लॉरेन शिवडी या संघाला या दोन्ही फलंदाजांनी. ओ आणखीन एक. आता सूर्या नायडू थांबायचं नावच घेत नाहीये आणि त्याच्या बॅट मधून देखील आता धावा येताना पाहायला मिळत आहेत. षटकार, पुलचा फटका सक्सेसफुल. सूर्या नायडू प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. बॅकफुटला जात असताना पंच केला, पुल केला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय एका पायावर स्वतःला सांभाळत असताना त्या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूर्या नायडूने धावा झाल्यात 49, 49 ऑन बोर्ड. ज्यावेळेला फुल टॉस बॉल होता, आता कव्हरची दिशा आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल आता चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 षटकार सूर्या नायडूच्या बॅट मधून. आणखीन एक. हा बॉल देखील आता चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 3 बॉलवर 3 षटकार. सूर्या नायडू त्याचं नाव आहे आणि आता त्याने रंग उधळायला सुरुवात केली आहे. जगदीश जाधवच्या विरुद्ध हवाई हल्ला आता सूर्या नायडूचा पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. डीप पॉइंटच्या डोक्यावरून हा षटकार खेचला होता सूर्या नायडूने. वा, पावर पावर होती या फटक्यामध्ये. कडक फटका, कडक शॉट. यावेळेला फटका फसलाय आणि आता अगदी सोपा झेल प्रथमेश बेलछेडाने तो झेल टिपला आणि फलंदाज सूर्या नायडू आता माघारी परतलाय. विकेट, बॅटर आउट. या ओव्हर मध्ये धावा आल्या, खूप साऱ्या धावा आल्यात या ओव्हर मध्ये, परंतु सूर्या नायडूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 3 षटकार त्याच्या बॅट मधून लगातार 3 बॉलवर 3 षटकार आल्यानंतर मात्र या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 22 धावा खर्च केल्या जगदीश जाधवने. नवीन फलंदाज आपण पाहतोय दुष्यंत पाटील. 61 ऑन अ बॉल, लॉस ऑफ 1 विकेट. नवीन गोलंदाज आहे राहुल कहार. बुपी गोलंदाजी ट्रॅकवर स्वतः कॅप्टन आहे या संघाचा राहुल कहार. बॅट्समन दुष्यंत पाटील. ओहो, पहिलाच बॉल राहुल कहारचा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. ओपी आलाय गोलंदाजी ट्रॅकवर, कॅप्टन आहे या संघाचा. पहिलाच डॉट बॉल त्याने हाताळलाय. 61 धावा धाव फलकावर झाले. 61 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 5 ओव्हरचा सामना आहे. ओहो, काय गोलंदाजी केली राहुल कहारने. आतापर्यंत एकही धाव आपण पाहिलं तर खर्च केली नाहीये. 3 चेंडू लगातार 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव पाहायला मिळाले. डॉट बॉल आलेत. रिमझिम पाऊस आहे. ह्या पावसातलं क्रिकेट ज्यावेळेला बॅकफुटवर घेऊन हलक्या हाताने बॉलला स्लाइस केले. बॉल चालला आता गोशांगी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर.
62-62. हलक्या हाताने बॉलला ढकलले, सिंगल कंप्लीट केली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावर 63 धावा धावफलकावर झाल्यात. परंतु राहुल कहारने कमबॅक केलं या मॅच मध्ये, कारण त्याने केलेली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत फक्त 2 धावा 5 चेंडू हाताळत असताना या पावसाळी रबर बॉल क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो राहुल कहार कॅप्टन आहे या संघाचा, टीम अयान स्टार्स लालबाग. आणि राहुल कहार फक्त 2 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्यात राहुल कहारने. कर्णधाराला साजेशी कामगिरी केली राहुल कहार बोपीने, पण जीच काय आता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 63 धावा धावफलकावर एक गडी माघारी परतलाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि हे 6 चेंडू हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाते कौस्तुभ बेरे. चला शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील आणि प्रथमेश लांडगेले इन ऍक्शन आपण पाहतोय. 63 झाल्यात 63. पहिलाच बॉल फटका फसलाय आणि प्रथमेशने तो झेल टिपलाय आणि प्रथमेश लांडगे आउट. राज विचारे आलेत, नवीन बॅटर. ओ यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळा. सिंगल आहे आणि सिंगलच्या मदतीने 64 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत.
ओहो, यावेळेला क्लीन बॉल यस्त्या उद्ध्वस्त करून टाकल्यात वाज विचारेच्या आणि फलंदाज बाद विकेट. सुमेश आलेत आणि सुमेशचा हा फटका. सिंगल. सिक्स्टी 65 धाबा धाव फलकावर. हो, यावेळेला चांगला बॉल, परंतु हा बॉल मात्र विकेट किपर कडून थोडीशी चूक झाली. त्याच्या हाताला बॉल स्पर्श करून मात्र निघून गेलाय कौशंकित क्षेत्रामध्ये. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 66 धावा आता धाव फलकावर झाल्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे ओव्हर नंबर 5 मधील. या आधीचं षटक आणि हे षटक पुन्हा एकदा कमबॅक केले टीम अयान स्टार्स लालबाग या संघाने. कारण राहुल कहारचं षटक, त्या षटकामध्ये फक्त आपण पाहिलं तर 2 धावा राहुलने खर्च केल्या होत्या आणि या षटकाचा विचार केला तर कौस्तुभने आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात, परंतु 2 विकेट्स देखील आल्यात या ओव्हरमध्ये. ही महत्वाची बाब राहिली आहे. परंतु यावेळेला चांगला बॉल, आणखीन एक बॉल आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी हाताळण्याचा प्रयत्न केला होता आणि हा बॉल मात्र आता डॉट, म्हणजेच का आता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 66 जिंकण्यासाठी. 30 बॉल आणि 67 धावांची गरज आहे.
पहिलाच बॉल आणि बॉल मात्र निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. चौकाराने होते डावाची सुरुवात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कव्हरची दिशा निवडली होती. रितेश सिंग षटक क्रमांक 1 हाताळतोय आणि हा बॉल मात्र आपण पाहिलं तर पडल्यानंतर थोडीशी चेंडूने उसळी देखील घेतली होती. एक टप्पा घेत बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली होती प्रथमेश बेलछेड अण्णाने आणि त्याच्याच बॅटमधून हा चौकार. लोड फुलटॉस बॉल होता. यावेळेला जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत परंतु त्याच्या बाजूनेच हा बॉल मात्र निघून गेलाय 4 धावांसाठी. 2 चौकार आलेत. यावेळेला फटका फसला. सूर्या नायडू बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु बॉल निघून गेला. त्याच्या अगोदरच घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. पॉवर प्लेचं षटक. पावसाने आता विश्रांती घेतली आहे. सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 10 धावा आता धावफलकावर झाल्यात. हा बॉल सोडून दिलाय आणि आता मात्र पंच वाईड बॉल घोषित करतायत आणि त्याच्या सोबतच एकूण 2 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे परंतु पहिल्या डावामध्ये राहुल कहारने केलेली गोलंदाजी, त्यानंतर मात्र कौस्तुभ बैरेने देखील चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. पहिल्या डावामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न केला 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये या दोन्ही गोलंदाजांनी. हो यावेळेला बॅटला स्पर्श करून बॉल निघून गेलाय सर विकेट कीपरच्या हातामध्ये आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन रितेश सिंगचं. फलंदाज प्रथमेश बेलछेड आउट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय शरीरापासून थोडासा दूर बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटला स्पर्श, बॅटची एज आणि विकेट किपर सूर्या नायडूने तो झेल टिपल्यानंतर आता रितेश सिंगचं हे सेलिब्रेशन पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले वेगळ्या अँगलने ही सर्व क्षणचित्रे पाहायला मिळतात. बॅटला स्पर्श केला होता चेंडूने आणि झेल टिपण्यात यशस्वी झाला सूर्या नायडू यस्टनच्या मागे आणि त्यानंतर सेलिब्रेशन रितेश सिंगचं सुरू झालंय. आता धावा झाल्या धावफलकावर 10. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. बारा धावा धावफलकावर झाल्यात.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि सौरभ पांचाळ नवीन फलंदाज. ओहो, आणखीन एक सूर्या नायडू. काय घडलंय मैदानात पाहावं लागेल. लाऊड अपील केली आहे. नक्की काय घडलं मैदानामध्ये ते महत्वाचं असणार आहे आता सगळ्यांच्या नजऱ्या पंचांकडे. नक्की बॉल निघून गेलाय कुठे त्याची आता पडताळणी केली जाईल अंपायरच्या माध्यमातून. तो निर्णय आता देईल. वाईट बॉल. पंचांचा निर्णय आलेला आहे वाईट बॉल. गजानन डेकोरेटरचे सर्वेसर्वा सौरभजी बापटे यांचं देखील आगमन. सौरभजी बापटे आपलं सहर्ष स्वागत. आणि लालबाग मधील मोस्ट हँडसम बॉय शशांक पाटणकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत दोघांचंही या स्पर्धेमध्ये. आणि श्रीजा 11 लालबागचे सर्वेसर्वा विक्रांतजी जाधव यांचं देखील सहर्ष स्वागत. विनंती असेल विक्रांतजी आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. फुल टॉस होता परंतु फक्त दिशा दिली आहे. सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने आता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 14. म्हणजेच पहिलं षटक पॉवर प्ले असल्या कारणास्तव मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावर 28. परंतु या ओव्हरमध्ये विकेट आली आहे ती म्हणजे प्रथमेश बेलछेडा अण्णाची. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. 24 बॉल मध्ये धावा करायचे आहेत आणखीन 39. 24 बॉल 39 रन्स टू विन. चला विक्रांतजी जाधव यांना विनंती असणारे आपण व्यासपीठावर यायचे. आपलं सहर्ष स्वागत आहे. माने वाडेकर ट्रॉफी 2026 8व्या पर्वामध्ये. नवीन गोलंदाज सूर्या नायडू. 24 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 28 धावा धाव फलकावर झालेत. पहिला बॉल. सूर्याचा पहिला बॉल फटका फसलाय. सूर्या बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते परंतु थोडासा दूर राहिला त्याच्यापासून. तद्वर मात्र सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने 29 धावा आता धाव फलकावर झाले. 29. आमचे सहकारी मित्र युवराजजी सिंग यांचं देखील आगमन या स्पर्धेनिमित्त. युवराजजी सिंग आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. माने वाडेकर ट्रॉफी 2026 8व्या पर्वामध्ये आपण पाहतोय आमचे सहकारी मित्र शिवडीचे आमचे मित्र आहेत युवराजजी सिंग यांचं या स्पर्धेनिमित्त आगमन. युवराजजी सिंग आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचे. आपलं सहर्ष स्वागत आहे. सूर्याचा पुढचा बॉल सोडून दिलाय सौरभने. वंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव ती धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर. यावेळेला बॉल हवेत आहे. प्रथमेश लांडगे प्रयत्न त्याने देखील चांगले केलेत आणि या वा काय झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. खूपच दूर होता. 15 ते 20 मीटरचं अंतर त्याने कापलं आणि शेवटच्या क्षणाला प्रथमेश लांडगे ऍक्शन रिप्ले मध्ये बॅटची वरची कडा आणि त्यानंतर मात्र प्रथमेश लांडगेची नजर त्या चेंडूवर होती. शेवटच्या क्षणापर्यंत ती राहिली आणि त्यानंतर हा सुरेख झेल. प्रथमेश लांडगे कॅप्टन आहे आणि फलंदाज सौरभ पांचाळ आउट.
32 धावा धावफलकावर झाले, 2 गडी माघारी परतलेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय. सिद्धेश दाभेकर नवीन फलंदाज. हो हो, चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला होता. प्रथमेश लांडगेच्या हातामध्ये जाणारा चेंडू डॉट. आता शेवटचा चेंडू शिल्लक. 32 लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेला लॉंग ऑनची दिशा डीप मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची. आता 33 33. ओहो, चांगला बॉल सूर्या नायडू. शॉर्ट बॉल आलाय. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी 35. निखिल आलेत नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल वाईड. हे 30 धावा 33. 18 बॉल मध्ये धावा करायचे 34. ओहो, चांगला बॉल परंतु सूर्या नायडूच्या हाताला स्पर्श करून बॉल निघून गेल्या गोशंकित क्षेत्रामध्ये. सिंगल. आता 35 धावा धावफलकावर 35. 34 धावा धावफलकावर झालेत, माफ करा. आणि 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 17 बॉल मध्ये 33 धावा करायचे आहेत. ओ, पडल्यानंतर खूपच बाहेर निघालाय. पंच वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव. चांगला बॉल पाहायला मिळाला परंतु पाण्याच्या डबक्यामध्ये हा बॉल अडलाय. तद्वर ही सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 36. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. 16 बॉल मध्ये 31 धावा अजूनही करायचे सामना जिंकण्यासाठी. परंतु जगदीश जाधव आणि त्याच्या जोडीला नवीन फलंदाज सिद्धेश दाभेकर ही जोडी 2 गडी माघारी परतलेत आहे टीम अयान स्टार्स लालबाग.
ज्यावेळेला कव्हरची दिशा निवडली आणि बॉल मात्र आता निघून गेलाय 6 धावांसाठी. जगदीशच्या बॅटमधून षटकार. लोअर फुल टॉस बॉल होता, पिक करत असताना पिकअप शॉट. एक्स्ट्रा कव्हरची दिशा, त्या बॉलला पाठवलं 6 धावांसाठी. षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय जगदीश जाधवच्या बॅटमधून हा फटका सजवला होता जगदीश जाधवने आणि त्याच्यानंतर मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42-42. 2.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर समाप्त झालाय. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परंतु दिशा थोडीशी चुकली आहे. फलंदाज जगदीश जाधवची बॉल चालल्या गोषंकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 43-43. ओहो, यावेळेला चांगला बॉल, परंतु हा डॉट बॉल असणार आहे. आणि मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 13 बॉलचा काही शिल्लक आहे आणि 13 बॉलमध्ये 24 धावा अजूनही करायच्या. 2.5 चेंडूंचा काही समाप्त झालाय. पावसाने विश्रांती घेतली आहे. आता मात्र या मॅच मध्ये सेकंड हाफला जशी सुरुवात झाली तशी मात्र या डावात पावसाने खूपच थोडीशी विश्रांती घेतली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय हा सामना 43 धावा 2 गडी बाद. समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅक टू दी बॉलर हा फटका. चांगली फिल्डिंग केली आहे. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 44. उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 23 धावा अजूनही करायच्या आहेत. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 23. 12 बॉल 23 रन्स टू विन. सूर्या नायडू 44 धावफलकावर आहे. 2 गडी माघारी परतले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. जगदीश जाधव आणि त्याच्या जोडीला सिद्धेश दाबेकर. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या मॅच मध्ये या दोन्ही फलंदाजांना. 44 झाले धावफलकावर. सूर्याचा पहिला बॉल. वा सूर्या वा, चांगलाच चेंडू पाहायला मिळाला होता. बॉल मात्र गोषंकित क्षेत्रामध्ये निघून चाललाय. सिंगल मिळणार आहे. आता मॅचचं समीकरण उर्वरित 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. अर्धे चेंडू शिल्लक आहेत. दुप्पट धावांची गरज असणार आहे मॅचला जिंकण्यासाठी. 11 बॉल मध्ये 22 होतील का पूर्ण, ते देखील महत्वाचं असणार आहे. यावेळेला समोर जगदीश जाधवच्या बॅटमधून बॉल चाललाय 6 धावांसाठी. व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका फोर्स करत असताना समोर फटका खेचला जगदीश जाधवने आणि या षटकाराला षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे थेट 51 या आकड्यावर. 10 बॉल मध्ये 16 धावा अजूनही करायचे सामना जिंकण्यासाठी. लास्ट 10 बॉल 16 रन्स टू विन. 2 गडी माघारी परतलेत. 51 धावा धावफलकावर झाल्यात, परंतु जगदीश जाधव मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्याच बॅटमधून धावा येत आहेत. चांगला बॉल फुलर लेनचा होता, परंतु लॉंग ऑफला आपण पाहिलं तर फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचे. आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 52 धावा.
9 बॉल मध्ये 15 धावा अजूनही करायचे आहेत. 9 बॉल मध्ये 15ची गरज. सूर्या नायडूचा खेळ आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये लगातार 3 बॉलवर 3 षटकार सूर्या नायडूने ठोकले होते याच मॅच मध्ये. ओहो, चांगला बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय जगदीश कडून, परंतु थ्रो अगोदरच द्यायचा होता प्रथमेश लांडगेला. ही चूक आहे या मॅच मध्ये आणि सूर्या तेच सांगतोय, हा बॉल द्यायचा होता लगेच. ज्याप्रमाणे जगदीश जाधवने धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या अगोदरच प्रथमेश लांडगेला तो थ्रो करणं गरजेचं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, कारण जगदीशची विकेट मिळू शकली असती. हेच सांगत असताना सूर्या नायडू तेच सांगतोय, यस थ्रो द्यायचा होता त्याच्या अगोदरच, कारण सिद्धेश दाभेकरचं लक्ष नव्हतं. ही विकेट आली असती, परंतु विकेट आली होती म्हणजे सिद्धेश दाभेकरची. तो माघारी परतल्यानंतर नवीन बॅटर आपण पाहतो बॅटिंग साठी सिद्धी. आफ्टर बॉल, वाह, भेदक मारा सरळ नाकाच्या समोरून निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सूर्या नायडूचा भेदक मारा पाहायला मिळालाय. काय बॉल टाकलाय सूर्या नायडूने. 7 बॉल मध्ये धावा करायच्यात आता 15. 52 धावा धाव फलकावर झाल्यात. 7 मध्ये 15ची गरज. आणखीन एक बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सलग 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर मात्र मॅचचं समीकरण आता बदलले. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. महावीर सोलंकी तेच सांगतायत. वेट अँड वॉच ची भूमिका या मॅच मध्ये महत्वाची असणार आहे, कारण 6 बॉल मध्ये 15ची गरज आहे. हा सामना कोणता संघ जिंकणार आणि आता मात्र कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल हे देखील महत्वाचं असणार आहे. असं वाटतंय वीरेंद्र दाटियाला आमंत्रित केलं जात आहे या ओव्हर मध्ये. हो, वीरेंद्र दाटिया षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. 6 बॉल मध्ये 15ची गरज. मॅच ऑन. सलग 2 चेंडू सूर्या नायडूने निर्धाव हाताळल्यानंतर मॅचचं गणित पूर्णपणे बदलून गेले. सहा मध्ये करायचे 15. यस, वीरेंद्र दाटिया, चिराग दाटिया यांचे बंधू आहेत. 6 मध्ये करायचे 15 धावा. मॅच ऑन. लास्ट 6 बॉल 15 रन्स टू विन. 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांगला सामना रंगलाय. रिमझिम रिमझिम पाऊस. पावसाला देखील सुरुवात झाली आहे, परंतु हा सामना कोणता संघ जिंकणार. सेकंड हाफ मधील पहिला सामना बिग ग्रुपचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये रंगत असताना. एका बाजूला टीम अयान स्टार्स लालबाग, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवडी लॉरेन्स शिवडी या संघ. एका बाजूला अमितजी महाडेश्वर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महावीरजी सोलंकी, परंतु सिद्धी शेडगीला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम लालबाग. 6 बॉल मध्ये 15. चला लवकर खेळा प्रथमेश, लवकर सामन्याला सुरुवात करा, कारण वेळेचं बंधन आहे. सर्व सामने आयोजन समितीची सूचना आली आहे. 5-5 षटकांचे खेळवले जात आहेत. आपण वेळ केला तर त्या ओव्हर मध्ये आम्हाला पहिलाच बॉल हवेत आहे. प्रथमेश लांडगे बॉलच्या खाली, झेल त्याच्या हातातून निसटलाय, परंतु एक धाव कंप्लीट. चांगला प्रयत्न केला होता प्रथमेश लांडगेने. आता मॅचचं समीकरण बदलताना पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये धावा करायचे 14. 5 बॉल मध्ये 14ची गरज असणार आहे इथून पुढे मॅचला जिंकण्यासाठी. जगदीश जाधवला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. वीरेंद्र दाठिया शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आला होता, परंतु पहिल्या बॉलवर संधी होती, ती संधी गमावली आहे प्रथमेश लांडगेने. ती सिंगल कंप्लीट केली आहे. आता मात्र मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलून गेलंय. 5 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा माने वाडेकर ट्रॉफी 2026 8वं पर्व या स्पर्धेचं आमचे मित्र पिंट्या यांचं देखील स्वागत. का चौकीवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी खरी रोडच्या गोदरेज क्रीडांगणामध्ये आणि त्यांचा संघ अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी या संघाने पुढील फेरी गाठली, परंतु आता जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. हा डॉट बॉल आलाय. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धावांची अजूनही गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. पावसाचं देखील आगमन, रिमझिम पाऊस. 4 बॉल मध्ये 14ची गरज.
चांगला बॉल, लो फुल टॉस होता, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन नव्हता, सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होईल का? डेंजर एंडला थ्रो. यस, अगदी योग्य थ्रो दिलाय. आणि यस, ते चित्र पाहायला मिळते. आता पंचांकडे पाहायचंय. अपील केली आहे, अपील उचलून धरली आहे पंचांनी. फलंदाज जगदीश जाधवचं लक्ष नव्हतं आणि त्याचा फायदा वीरेन दाटियाने उचलला आणि फलंदाज जगदीश जाधव OUT आउट. मॅच ऑन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, सिंगल कंप्लीट केली होती. डेंजर एंडला थ्रो बरोबर केला होता या फिल्डरने. विकेट कीपरने देखील लगेच तो कलेक्ट केला होता थ्रो आणि बरोबर एंडला थ्रो केल्यानंतर मात्र जगदीश जाधव बाद. विकेट. मॅच ऑन. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळते. संतुलन बिघडलं होतं जगदीश जाधवचं. प्रॉपर टायमिंग नव्हतं, प्रॉपर कनेक्शन नव्हतं. थ्रो कलेक्ट केला. विकेट कीपर प्रथमेश लांडगेचं कौतुक करावं लागेल, कारण पहा लगेच त्याने थ्रो केला चिराग दाटियाकडे आणि ती विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय, परंतु मॅचचं समीकरण आता 3 बॉल अखेर शिल्लक आहे आणि धावा करायचे 13. राहुल कहार कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला. चांगला बॉल, वीरेन दाटियाचा हा चेंडू. आणखीन एक संधी आहे आणि यस, फलंदाज बाद. सिद्धी शेडगे आउट. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि 2 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 13. अजूनही मॅच संपलेली नाहीये. या 13 धावा होऊ शकतात या मैदानात, कारण नायनर देखील आहे. आणि राहुल कहारने जर हा सामना आपल्या संघाला जिंकून दिला तर मात्र स्फोटिसॅकचे सर्वे सर्व भगवानजी सावंत आणि दिलीपभाई गवस यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल राहुल कहारला, कारण 2 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 13. आदित्य गायकवाड नवीन फलंदाज. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे, 2 बॉल मध्ये 13 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. रिमझिम रिमझिम पाऊस, पावसाच्या या धारा. आणि मात्र आपण पाहिलं तर स्विंग एंड मिस. सर्व विकेट कीपरच्या हातामध्ये आणि आता जल्लोष साजरा केला जातोय शिवडी लॉरेन्स या संघाकडून. शेवटचा बॉल शिल्लक आणि 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. वीरेन दाटिया काय गोलंदाजी पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल वीरेनचं, कौतुक करावं लागेल सूर्या नायडूचे. यष्ट्यांच्या मागे प्रथमेश लांडगे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर देखील विकेट. अभिनंदन टीम शिवडी लॉरेन्स शिवडी, अभिनंदन. हल्लक टीम अयान स्टार्स लालबाग. आणि या सामन्याचा हिरो वन अँड ओनली सूर्या नायडू, मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन सूर्या, वेल प्लेड. चला तर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. प्रथमेश हंजनकर टॉस करून घ्या पुढील सामन्याचा.